नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर ITIच्या 1 इयर आणि 2 इयर ट्रेडला ॲडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या, यासाठी कोणते ॲप वापरायचे हे आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये निमी मॉक टेस्ट असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर हा ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओपन करायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला होमपेज दिसेल. याच्यावर आपल्याला रजिस्टरवर जाऊन ॲज अ स्टुडंट असं रजिस्टर करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा डाटा आपल्याला दिसेल. सर्वप्रथम आपल्याला त्याच्यामध्ये आपलं पूर्ण नाव भरायचं आहे. यामध्ये आपण ज्या इन्फॉर्मेशनला रिक्वायर्डचं साईन आहे फक्त ती इन्फॉर्मेशन भरणार आहोत. आयडी आणि मोबाईल नंबर हा फक्त 1 टाईम रजिस्टर होऊ शकतो. तर तुम्ही परत तोच नंबर रजिस्टर करत असाल तर ऑलरेडी रजिस्टर हा मेसेज तुम्हाला शो होईल. टीममध्ये CTS ITI असं सिलेक्ट करायचं आहे. मी इथे तुमच्या माहितीसाठी इलेक्ट्रिशियन हा ट्रेड सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही तुमचा जो काही ट्रेड असेल तो सिलेक्ट करू शकता. ट्रेड सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपली रिजनल लँग्वेज कुठली, जसं मराठी, हिंदी, इंग्लिश जी लँग्वेज तुमची असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर आपल्याला आपलं राज्य, आपला जिल्हा आणि आपल्या ITIचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जिल्ह्याचं नाव निवडल्यानंतर आपल्याला फक्त आपल्या जिल्ह्यातील ITIची नावं दिसतील. त्यातून आपल्या स्वतःच्या ITIचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि सर्वात लास्ट म्हणजे आपल्याला आपल्या अकाउंटसाठी एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा सेम पासवर्ड आपल्याला टाईप करायचा आहे. पुढे आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर आपला अकाउंट क्रिएट झाल्याचा मेसेज आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसेल. क्रिएट झालेले आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. थँक्यू एव्हरीवन.